ते वसुदेव भावना अनुशीलन. पात्र पाहिजे वसुदेव सौ स्वराली दोषी, देवकी सौ पूजा दोषी, नंदीशेन प्रज्वल दोषी, मामा सौ संचिता दोषी, मामी सौ सेजल दोषी, समुद्र विजय राजा सौ पूनम दोषी, मंत्री कुमारी कनिष्का फडे आणि प्रजेच्या भूमिकेत येत आहेत महेश जोशी, यश गांधी, राज गांधी, आदित्य गांधी, अचल जोशी. तर सादर नाटक रामदेव वसुदेव. कधी येणार वसुदेव महाराज? त्यांना तर आज अवधूत मुनीचे दर्शन झाले आहे. त्यांना तर त्यांचा पूर्वभाव जाणून घ्यायची फार इच्छा होती. आज नक्कीच ती पूर्ण झाली असणार. महाराज आलात आपण? होय राणी देवकी, आमची वाट पाहत होता का? हो, आज तुम्हाला अवधूत मुनीचे दर्शन झाले ना? काय उपदेश दिला मुनींनी? मुनींनी अनित्य भावना सांगितली. या शरीराचे तारुण्य, घर, संसार, हत्ती, घोडे, धन, वैभव, आज्ञाधारक कुटुंबीजन, सेवक आणि इंद्रिय विषय भोग हे इंद्रधनुष्याप्रमाणे किंवा विजेच्या प्रकाशासमान क्षणभंगूर आहे, अध्रुव आहे, अनित्य आहे. याच्या अध्रुवतेचा विचार करून यांचा आश्रय सोडावा आणि आपल्या स्वतःचा ध्रुव स्वभाव शाश्वत आहे याचा आश्रय घ्यावा. हा अध्रुव भावनेचा सार आहे. खरंच आहे, आपल्या बरोबर नित्य राहणारा आपला चैतन्य स्वभावच आहे. त्याचीच भावना केली पाहिजे. या भावनेनेच हाच अनित्य भावनेचा सार आहे. ही भावना वैराग्याची माता, खऱ्या सुखाची मैत्रीण आहे. पण आणि आपण आणखी काही प्रश्न विचारले नाहीत का? होय, विचारले ना. आमचा पूर्वभाव. मग सांगा ना लवकर. तो ऐकण्यासाठी आम्ही आतुर झालो आहोत. सांगतो, ऐका. मगध देशातील शालिग्राम गावी एक दरिद्री ब्राह्मण राहत होता. तेथे आमचा नंदीशेन म्हणून जन्म झाला होता. आता आपण वसुदेवाचा पूर्वभाव पाहूया. मामा मामी कुठेतरी बाहेर गेलेले दिसतात. मी गर्भात असताना वडिलांचा स्वर्गवास झाला. त्यानंतर आईने माझे खूप कष्ट करून पालनपोषण केले, पण तीही लवकरच देवाने गेली. नंतर मी मावशीकडे आलो, पण काय माझे दुर्दैव, ती देखील मी 8 वर्षांचा असतानाच गर्भवती गेली. नंतर मी मामाकडे आलो. मामाने माझी खूप छान काळजी घेतली, पण आता माझे वय लग्नाचे झाले आहे व मामाची मुलगी देखील योग्य वाटत आहे. तर मी आज याविषयी मामाबरोबर बोलायचे ठरवले आहे. पण मामा येणार तरी कधी? काय नंदीशेन, घरात अशा फेऱ्या का मारतोयस? हो, आपण माझा मुलासारखा सांभाळ केला व माझे संगोपनही खूप चांगले केले. पण आता मला लग्नाबद्दल
आम्हीच आहे. कुणी सुद्धा तुमची मुलगी तुम्हाला देणार नाही. निघून जा इथून. चालते वा. घरातून निघून जा इथून. माझ्या संतराय धर्माचा उदय, जे की जन्मापासून असा इष्टवियोग सहन करावा लागला, त्या शरीराच्या अशा अवस्थेमुळे सतत अपमानित झालो आहे. हे असे जीवन जगण्यापेक्षा मेलेले बरे. जीव हा अमौर्तिक आहे आणि शरीर हे मौतिक आहे. अमौर्तिकतेचा मौतिकतेबरोबर कधीही बंद होत नसतो. पण अज्ञानानं या जीवानं शरीरात एकत्र केलेलं आहे. मोहानं शरीरात आत्मत्व बुद्धी करून शरीराचे रूप म्हणजेच माझे जीवाचे रूप आहे असे मानले आहे. नंदीशी वारंवार विचार करत आहे की जर मी दिसायला सुंदर असतो तर मला देखील इतरांप्रमाणे बरेच मित्र असते आणि मामा मामीने मला असे अपमानित करून घराबाहेर काढले नसते. पहा, नंदीसेनाच्या जीवाने सुंदर रूप असावे असे स्वतःवर संस्कार करून केले होते. अरे रे, त्यांनी तर त्याच्या बाहेरच्या रूपाला पाहून परीक्षा केली. मग पुढे काय झाले? आम्हाला त्यावेळेस अत्यंत दुःख झाले. आम्ही विचार करीत होतो की आम्ही किती अभागी आहे. आम्ही किती अभागी आहे की आमचे आप्तजन एक एक करून आम्हाला सोडून गेले. आमचे आप्तजन आम्हाला एक एक करून सोडून गेले आणि आमची बुद्धी इतकी विचित्र आहे की आमच्याशी मित्रता देखील कोणी केली नाही. असा विचार करून आम्ही आत्महत्या करण्याच्या विचाराने पर्वतावर गेलो. पर्वताच्या कड्यावरून उडी मारण्याचा विचार करू लागलो. मग पुढं काय झालंय? आपण आत्महत्या केली का? आत्महत्या करणे तर सर्वात मोठे पाप आहे. नाही, असे काही झाले नाही. तेवढ्यातच तेथे 2 शंख आणि निर्नामिक नावाचे चारणवृत्तीधारी मुनी आले. त्यांनी आम्हाला उपदेश दिला. हे भव्य जीवा, तू तर ज्ञानवर्षक स्वभावी आहेस, न्यायक आहे, शाश्वत आहेस आणि हे शरीर तर नश्वर आहे. मग त्यावेळेस ते कसे काय बरे आले? त्यांना त्यांच्या गुरूंनी अधिक ज्ञानाने जाणून पाठवले की तो नंदीशेन तुमचा पुढील भवातील पिता आहे. त्याला आत्महत्येपासून परावृत्त करा. खरंच या भवात ते दोघे आपली मुले होणार आहेत? होय, एक नारायण आणि दुसरा बलदेव. मग पुढे काय झाले? आपण आत्महत्या नाही तर पुढचे आयुष्य कसे व्यतीत केले? संसाराचे रूप जाणून विरक्त मनाने आम्ही मुनी दीक्षा घेतली. 35,000 वर्ष उत्कृष्ट तप केले. 10 प्रकारच्या मुनींची सेवा करण्यामध्ये आम्ही नेहमी लक्ष असायचो. शेवटी सल्लेखना साधताना आकाशातून जाणारे विद्याधराचे विमान पाहून निदान बांधले की या तपस्येचे फळ अतिशय सुंदर रूप प्राप्त व्हावे. म्हणूनच या भावात आपण कामदेव या उपाधीचे धारक आहात. होय, पण याची शिक्षा देखील आम्ही भोगलेली आहे. ती कशी? सांगतो, ऐका. शौर्यपुरात समुद्र विजय राजा आपल्या नौभावांसह राज्य करत होता. त्याने आपल्या 8ही भावांची लग्ने केली. नववा भाऊ वासुदेव अजून लहान होता म्हणून त्याचे लग्न केले नव्हते. तो दिसायला अतिशय सुंदर होता. त्याला कामदेव अशी संज्ञा होती. तो कुमार अवस्थेत असल्यामुळे नेहमी आपल्या सवंगड्यांबरोबर गावाबाहेर बाग बगीच्यात क्रीडा करण्यात जात असतो. त्यावेळी त्याला पाहण्याकरता लोकांची ही गर्दी जमते. त्याला पाहून प्रत्येकाला मोह उत्पन्न होईल. त्यामुळे दररोज त्याच्या येण्या जाण्याच्या वेळी सर्व लोक आपापली कामे सोडून त्याचे स्वरूप अवलोकन करण्याच्या इच्छेने वाट पाहत असत. पुष्कळच्या स्त्रिया आपापल्या घरी माडीवर नातवंडी त्याला पाहण्याकरता टपून बसत. त्यामुळे शहरात तोच मुख्य चर्चेचा विषय होऊन राहिला होता. ही स्थिती बरी नाही असे कित्येकांना वाटले आणि त्यापैकी काही लोक राजाकडे आले आहेत. चला तर मग समुद्र विजय राजा आपल्या दरबारातच प्रवेश करत आहेत. आपण त्याचे स्वागत करूया.
महाराज, प्रजा आपल्याकडे निवेदन घेऊन आली आहे. महाराज, आपण सर्वांचे पालनकर्ते आहात. तुमच्या कृपेने आम्ही सर्वजण सुखात आहोत. तुमच्या राज्यात कोणत्याही प्रकारचे दुःख नाही. दुष्टांचे तर मुळीच उपद्रव्य नाही. दुष्काळ तर दुमटूनही पाहत नाही. पण काय कोणत्याही प्रकारचे दुःख नसल्यावर पण परंतु या शब्दांची जरूरच राहत नाही. ज्या अर्थी आपल्या मुखातून हे शब्द निघाले त्या अर्थी आपल्याला काहीतरी दुःख आहे हे उघड आहे. आपण निसंकोचपणाने ते व्यक्त करावे. आम्ही त्याचे निरसन करू. आपल्याला दुःखातून काढून सुखामध्ये ठेवणे हे आमचे परम कर्तव्य आहे. महाराज, आम्ही अगदी छोट्याशा गोष्टीची तक्रार घेऊन आलो आहोत. खरे तर त्यामध्ये काहीच अर्थ नाही हे आम्ही जाणतो. पण नित्यव्यवहारात यामुळे अडथळे येऊ लागले आहे. म्हणून आम्ही येथे ही चर्चा तुमच्या कानावर करण्यासाठी येथे आलो आहोत. आपले कनिष्ठ बंधू साक्षात मदन अवतार आहेत, रूपवान आहेत. ते हल्ली येऊन अवस्थेत येऊ लागले आहेत. ते आपल्या मित्रांसह कायम क्रीडा करण्यासाठी उपवनात जातात. त्यावेळी सर्व स्त्री पुरुष त्यांचे रूप पाहण्यात मग्न होऊन जातात. त्यातून स्त्रियांतर अतिशय मोहित होता. कोणी खिडकी तर कोणी छतावर जाऊन बसतात त्यांचे दिव्य रूप पाहण्यासाठी. त्यावेळी त्यांना आपले मर्यादेचे भान राहतात. पण यात महाराजांचा काहीही दोष नाही. त्यांच्या अंतःकरणात कोणतेही विकार नाही. पण आज तर अनर्थच झाला. एका स्त्रीने आडातून पाणी काढण्यासाठी घागरीच्या तोंडाला कासा बांधण्याऐवजी आपल्या तान्ह्या मुलाच्या बाळाच्याच गळ्याला कासा बांधला. हे प्रकार काही बरे नाही. म्हणून आम्ही आपल्या चरणाशी निवेदन करण्यास आलो आहोत. योग्य ती व्यवस्था व्हावी. आम्ही आपल्याला आश्वासन देतो या समस्येवर योग्य तो उपाय योजला जाईल. आता या ठिकाणी ही सभा स्थगित करण्यात येते. महाराज, आपण यावर असा उपाय शोधला पाहिजे जेणेकरून राज्यामध्ये होणारे उपद्रव तर थांबावे, पण वसुदेवांचा विद्याभ्यास आणि दैनंदिन जीवन देखील सुरळीत चालेल. आता वसुदेव येण्याची वेळ झालीच आहे. ते पहा वसुदेव आले तर. प्रणाम महाराज. आपण अजून विश्रांतीगृहात गेलेला नाही. बंधुराज, आपण आलात. आम्ही आपलीच वाट पाहत होतो. आम्हाला जाण्याची आज्ञा द्यावी. इतका वेळ भुवनामध्ये क्रीडा करण्यात आपले मुखकमल किती म्लान झालेले आहे. क्रीडा करण्याच्या नादात आपल्याला मुक्त हाण्याचे तर भानच राहत नाही. भुवनातील उन्हाने आणि पावसाने वाऱ्याने आपली तर शरीर कांती निस्तेज बनली आहे. यापुढे आपल्या स्नानाची आणि भोजनाची वेळ टळू न देण्याची आपण जबाबदारी घ्यावी. ठीक आहे महाराज. याप्रमाणे उपदेश देऊन राजा समुद्र विजयाने वसुदेवास शिवादेवीच्या महालात जाण्याचा आदेश दिला. वसुदेव शिवादेवीच्या महालात जात आहे तोपर्यंत आपण पाहणार आहोत पात्र परिचय. वसुदेवाचा मित्र सौ सोनाली दोषी, वृद्ध दासी इशिता दोषी, पहारेकरी वृषभ पंडित, कंस सिद्धांत दोषी, जीवन
सौ प्रज्वल जोशी, सती सौ मानसी गांधी, कृष्ण सौ प्रेरणा जोशी, बलदेव उज्जवल जोशी. त्या ठिकाणी बागबगीचे, गाणे बजावणे वगैरे क्रीडा करण्याच्या सोयी होत्या. येथे वसुदेव अगदी रमून गेले होते. त्यांना येथेच राहून क्रीडा करावी, बाहेर जाऊच नाही असे वाटू लागले होते. वसुदेव आपल्या मित्राबरोबर पट खेळत आहे. पाहूया तर हा शिवादेवीचा महाल. बाबा, येथील सरोवरे व उपवने अत्यंत मोहक आहे. राजा समुद्र विजय यांचे आपणावर अत्यंत प्रेम आहे, म्हणून त्यांनी आपणास येथे पाठवले आहे. होय, खरंच आहे. महाराज, आम्ही आपल्यासाठी सुगंधी उठणे आणले आहेत. ओढून का घेतलं? मी देखील घेऊ शकत होता. कोणाशी बोलता? याचे काही भान आहे का? आपल्या अंगी अशी लक्षणे आहेत, म्हणूनच आपल्याला हा बंदिवास प्राप्त झाला आहे. काय काय म्हणतीस तू? आम्ही इथे अटकेत आहेस? होय, आपण या राजवाड्यात किती काळ व्यतीत केला. किती वर्षांपूर्वी या राजवाड्याच्या बाहेर गेला होता, आठवतंय का? तुमच्यामुळे राज्यात अनर्थ घडत होते, म्हणूनच हा बंदिवास मिळाला आहे. अरे कसले हे विषय भोग, ज्यात आम्ही एकत्र केले आणि या राजबंधना कैदेत अडकून राहिलो. आता कधी एकदा सुटतोय असे झालेले आहे. यातून सुटण्याचा काहीतरी मार्ग काढला पाहिजे. आपल्यास काही मदत हवी असेल तर निसंकोचपणे सांगा. विचार करा, उपाय नक्कीच सापडेल. ठीक आहे, येतो आता. ठीक आहे. कोणी आहे का तिकडे? काय हुकूम आहे महाराज? या राजमहलातून बाहेर जाण्याचा काही गुप्त मार्ग आहे का? पण महाराज, समुद्र विजयाच्या आज्ञेविरुद्ध आजच्या आज जायचे आहे. पण आज आणि कुठे जायचे आहे? रात्री जायचे आहे. स्मशानभूमीच्या मार्गाने या राज्यातून बाहेर पडायचे आहे. तयारी करा. ठीक आहे महाराज. ते गुप्त रस्त्याने स्मशानभूमीत जात आहे. पहा, वसुदेवाला शिवादेवीच्या महालात सर्व प्रकारचे विषय बोध मिळत होते. कशाचीही कमतरता नव्हती. त्याने बरीच वर्ष ते विषय बोध मिळवण्यात आला. परंतु त्याला जेव्हा समजले की तो बंदिस्त आहे, तेव्हा त्याला तेच विषय भोग रुचकर वाटले का? नाही, कारण जेथे जेथे स्वतंत्रता, स्वाधीनता, तेथे तेथे सुख होते. आत्मानुशासन ग्रंथात आचार्य गुणवंतांनी सांगितलेच आहे की बंदीगृहासमान दुसरे कोणतेही स्थान दुःखाचे कारण असू शकत नाही. हे शरीरच बंदीगृहासमान आहे. अस्थिरूपी स्थल पाषाणाच्या समूहाने बनवले गेले आहे. रसाच्या जाळ्याने बांधले गेले आहे. चमड्याने झाकलेले आहे. रक्त व मांसाने लिप्त आहे. दुष्ट कर्मरूपी शत्रूंच्या द्वारे बनवले गेले आहे. आयु कर्मरूपी पेढीने युक्त आहे. म्हणूनच हे अज्ञानी जीव तू बंदी गृहासमान या शरीराशी
तसेच घर, बंधुजन, मित्र, पुत्र, परिवार आदी सर्व दुःखाचे कारण आहे. म्हणून यांना सोड व जर तू सुखाची इच्छा करत असशील तर एक मात्र निर्मल जैन धर्माचा आश्रय घे. पाहूया तर वासुदेव स्मशानभूमीमध्ये काय करत आहेत. आम्ही येथे काही मंत्र सिद्ध करणार आहोत. तुम्ही येथेच थांबा. ठीक आहे महाराज. वसुदेव काही दूर जातो आणि एका प्रेतावर आपल्या अंगावरील सर्व वस्त्राभूषणे घालून त्याला चितेवर ठेवतो. आमचे पित्या समान असणारे बंधू चिरकाल नांदोत. या राज्यातील सर्व प्रजा आनंदी होत आणि आमचे वैरीही सुखी होत. आम्ही तर आता या अग्नीमध्ये प्रवेश करीत आहोत. हे काय? अरे रे, वसुदेव महाराजांनी अग्नीत प्रवेश केला. ही किती अनर्थकारी घटना घडली. मला ही बातमी लवकरच राजा वसुदेवांना सांगितली पाहिजे. समुद्र विजयाला सांगितली पाहिजे. आता भ्राता समुद्र विजय यांना असा भास होईल की आमचा देहांत झालेला आहे. ते आता आमचा शोध घेणार नाही. पहा, ते आता आमचा शोध घेणार नाही. आम्ही विषय भोगात रमलो आणि या राजकैदेत अडकलो. आता लोकांना असा भ्रम उत्पन्न करून दिलेला आहे की जिवंत असून देखील आम्ही परलोकी गेलेलो आहोत. संसार हा अतिशय विचित्र आणि महाक्लेशकारी आहे. असे असून देखील आमचा अजून विरक्तीचा भाव बनत नाही. असे म्हणून वसुदेवाने शौर्यपूरचे राज्य सोडले आणि त्याने ब्राह्मणाचे रूप धारण करून पश्चिम दिशेस प्रयाण केले. पुढे प्रवासात त्यांचा पराक्रम, बुद्धिचातुर्य, कला, वीणावादन इत्यादी पाहून अनेक राजांनी आपल्या राजकन्यांचा विवाह त्याच्याबरोबर केला. बघता बघता 32,000 राण्या कधी झाल्या त्याचे त्याला कळाले नाही. पहा, पुनर्भवात त्याला एकही स्त्री मिळाली नव्हती आणि हा पाप पुण्याचा खेळ. पुढे मथुरेत कंसाने त्याची धनुर्विद्या, शास्त्रविद्या पाहून आपली सुरत भेट देवकीचा विवाह त्याच्याशी केला. तेथे वसुदेव देवकी बरोबर बराच काळ सुखात घालवीत राहिला. कंस हा आपल्या वडिलांना बंदी बनवून स्वतः राजा बनलेला आहे. त्यामुळे त्याची पत्नी जीवनदशा तिला पतीने केलेल्या पराक्रमाचा, राज्याचा, संपत्तीचा गर्व झालेला आहे. त्यामुळे ती विवेकहीन होऊन वर्तणूक करत आहे. चला तर मग मथुरेत. अरे हे काय? कंस राजाची राणी जीवनदशा इतकी का घालवली आहे? चला तर कंस महाराजांच्या दरबारात. अनर्थ झाला महाराज, अनर्थ, अनर्थ झाला महाराज, अनर्थ. आम्ही अज्ञानाने, गर्वाने, करुणे असे कारण केले आहे आणि आधी शांत व्हा आणि काय झाले ते नीट सांगा. महाराज, मुलींचे वचन कधीही असत्य ठरत नसतात. पण काय घटना घडली ती सुरुवातीपासून सांगाल का? महाराज, आपले वडील बंधू अतिमुक्त कोणी ज्यांनी की संसार त्याग करून जीवदीक्षा धारण केली आहे, ते आज आपल्या मथुरा नगरीत आहाराकरिता आले होते. तेव्हा त्यांची थट्टा करावी म्हणून आम्ही आपल्या बहिणीचे म्हणजे देवकीचे आनंद वस्त्रे त्यांच्या पुढे टाकली. तेव्हा ते आम्हाला म्हणाले की वस्तुतः शरीरातील रक्तमासाने लिप्त झालेली वस्त्रे पाहून त्यात कसला आनंद मानायचा. स्वभावतः शरीर अत्यंत घाणेरडे व मलप्रवाही आहे.
आम्ही क्रोधाने त्या वस्त्राचे 2 तुकडे केले, तेव्हा ते आम्हाला म्हणाले की याचे फळ म्हणून तुला इष्टवियोग होईल. देवकीच्या पोटी तुझ्या पतीचा आणि पित्याचा नाश करणारा पुत्र उत्पन्न होईल याची तुला कल्पना नाही. काय जैन मुनींची निष्क्रियता आणि तपश्चर्याचा प्रभाव हा सर्वश्रुत आहे. त्यांची वाणी कधीही असत्य ठरणार नाही याची आमची खात्री आहे. महाराज, आम्ही केलेल्या कृत्याबद्दल अतिशय पश्चाताप होत आहे. आम्हाला आपल्या नाशाचे कारण बघायचे नाही. पण आता याच्यावर काहीतरी मार्ग काढला पाहिजे, त्याच्यावर जेणेकरून स्वतःचा प्राण वाचेल. त्यासाठी आम्हाला त्यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे देवकीला होणाऱ्या सर्व मुलांचा नाश. त्यासाठी आम्हाला वसुदेवांची गाठ घेतली पाहिजे. काही काळापूर्वी त्यांनी आम्हाला फसवून एक वर दिला होता. हीच ती योग्य वेळ आहे तो वर मागण्याची. येतोच आम्ही. कंस वासुदेवाला भेटायला गेला. पहा, भावलिंगी मुनींचे वचन कधीही खोटे ठरत नसतात हे जाणून देखील ते बदलवण्याचा मिथ्या प्रयत्न कंस करत आहे. तो जन्माला आला आहे, तो नियमाने मरणारच आहे. पण कंस आपले मरण टाळण्यासाठी बहीण देवकीची मुले जन्माला येतात मारण्याचा निश्चय करतो. अरे रे, संसाराची कितीही विचित्रता. देवकी आणि वसुदेव काही वादसंवाद साधत आहेत. महाराज, आपण अन्यत्व भावनेविषयी सांगितले नाही. ज्या शरीरामध्ये आत्मा राहतो त्याचा एक क्षेत्रावगाह संबंध असून देखील आत्मा शरीराहून अत्यंत भिन्न आहे, तर मग अन्य क्षेत्रात राहणारे कुटुंबीजन, आई, वडील, माता, बहीण, हे राजमहल हे सर्व पूर्णतः भिन्नच आहे. एवढेच नाही तर याच्या संयोगामध्ये होणारे शुभ अशुभ भाव देखील सर्वतः भिन्नच आहेत. हो, प्रणाम. प्रणाम वसुदेव महाराज. काही तत्वचर्चा चालली आहे काय? होय, परद्रव्य आणि परभावापासून भिन्न एक अखंड चैतन्य स्वभावाचीच आराधना करण्यायोग्य आहे. हाच अन्यत्व भावनेचा सार आहे. आज आमची आठवण कशी झाली? काही काळापूर्वी आपण सिंहरथ राजाबरोबर युद्धास गेलो होतो. तेव्हा आम्ही सिंहरथ राजास बंदी बनवून आणले होते. तेव्हा आपण फसवून एक वर दिला होता. तोच वर मागायला आम्ही आलो आहोत. निर्भय होऊन मागावा. बहीण देवकी ज्या वेळी प्रसूती होईल त्या वेळी ती आमच्याच घरी राहून प्रसूत व्हावी एवढीच आमची इच्छा आहे. हाच वर मागणं आहे. होय, यात बहिणीने भावाच्या घरी प्रसूत व्हावे यामध्ये वागे ते काय? आता जाण्याची आज्ञा. कंस जातो आणि सखी येते. तिच्याकडून सर्व वृत्तांत देवकी आणि वसुदेवाला समजतो. महाराज विजय, राणी देवकी, आज महाराणी जीवनदशेने अतिमुक्त मुलींचा अपमान केला आणि त्यातून त्यांची वचनमुक्ती सुटली. ती आपल्या पुत्रांकडून राजा कंस आणि राजा जरासंध यांचा नाश होणार आहे. काय? यासाठीच कंसाने माझी प्रसूती या महलात व्हावी हा वर मागितला आहे, जेणेकरून तो आमच्या पुत्रांचा नाश करेल. काय म्हणता? वर दिलात या महालात बंदिस्त करून राहण्याचा. राजा कंस अतिशय दुष्ट आहे. त्यांनी तर स्वतःच्या वडिलांना कारावासात टाकले आहे. महाराज, आपण पराक्रमी आहात. आपल्या स्त्रीने आजन्म दुःखात झिजून मरावे हे आपणा बरे वाटेल का? आपण आमच्या दुःखाचा नाश करण्यासाठी काहीतरी उपाय शोधावो. पण दिलेले वचन क्षत्रिय कुलास दिलेले वचन परत घेणे
शल्यकुला शोभत नाही. यावर उपाय म्हणून आम्ही अतिमुक्त मुनींना भेटून येतो. असे म्हणून वसुदेव मुनींच्या दर्शनाला निघून जातात. दर्शन घेऊन परत महालात येतात. महाराज वसुदेव येणार. मुनींनी काय उपाय सांगितला आहे हे ऐकून आम्ही बैचन झालो आहोत. आम्ही मुनींचे दर्शन घेऊन आलो, त्यामुळे आमच्या सर्व चिंता दूर झाल्या. काय सांगितले मुनींनी? कंस आपल्याच वडिलांचा शत्रू का बनला? यासाठी या भावाचे काही कारण आहे की पूर्वजन्मीचे काही कारण आहे? कंसास ही राजविभूती कशी प्राप्त झाली? त्याने असे कोणते तप केले आहे? कंसाचा आपल्या मुलांकडून का मृत्यू होणार आहे? या सर्व प्रश्नांचे निराकरण करावे. त्यावेळेस मुनींनी आम्हाला कंसाचा पूर्वभाव सांगितला. पूर्वजन्मी कंसाने संसाराचे रूप जाणून विरक्त मनाने मुनी दीक्षा घेतली. त्यांचे वसिष्ठ मुनी असे नाव होते. मथुरे जवळच्या पर्वतावर त्यांनी 1 महिना उपवास करून उत्कृष्ट असे तप केले. या तपाच्या प्रभावाने तेथील लोकांना आहारदान देण्याची इच्छा झाली. परंतु राजा उग्रसेनाने दवंडी पेटवली होती की मुनींना आहार मीच देणार, दुसरे कोणीही आहाराची तयारी करू नये. अशी राजाज्ञा असल्यामुळे कोणीही आहाराची तयारी केली नाही. परंतु राजा देखील पाडण्या दिवशी आहाराची तयारी करायचा विसरून गेला. पहिल्या वेळेस जरासंधाकडून निरोप घेऊन आल्यामुळे राजाचा विसर पडला. दुसऱ्या वेळेस राजवाड्यात आग लागली, त्याचे निवारण करण्यामध्ये राजाचा विसर पडला. आणि तिसऱ्या वेळेस उन्मत्त हत्ती लोकांना उपद्रव देऊ लागला, त्यामुळे त्याची व्यवस्था करण्यामध्ये राजा गुंतून गेला. अशा प्रकारे 3 वेळा झाले. मुनींना त्यामुळे 3 महिन्याचा उपवास पडला. तिसऱ्या वेळेस मुनी पूर्ण शहर भरून फिरून पुन्हा वनात आहार न मिळाल्याने पुन्हा वनात जात असताना 100 वेशीजवळ उभा राहिले. शरीराला आहार न मिळाल्याने ते 100 वेशीजवळ उभा असताना त्यांना ग्लानी येऊ लागली. त्यांची ही अवस्था एका गृहस्थाने पाहिली. मुनींची ही अवस्था पाहून त्या गृहस्थाला अत्यंत वाईट वाटले आणि त्याच्या तोंडातून पुढील शब्द बाहेर पडले. राजा काय दुष्ट आहे पहा, स्वतः आहाराची तयारी करणार म्हणून दुसऱ्या कोणालाही आहाराची तयारी करू दिली नाही आणि स्वतः देखील आहाराची तयारी केली नाही. राजाज्ञेपुढे कोणाचे काय चालणार? आहार अभावी क्लेशित झालेल्या मुनींना सहजरित्या ही गोष्ट कानावर पडल्यामुळे त्यांना राजाविषयी क्रोध उत्पन्न झाला आणि त्यांनी विधान बांधले की पुढील जन्मी मी उग्रसेनाचा पुत्र होऊन त्याचा सूड घेईन आणि मरण पावले. म्हणूनच तपाच्या प्रभावाने कंसास ही राजविभूती प्राप्त झाली आणि निदान बंधामुळे तो आपल्याच वडिलांचा शत्रू बनला आहे. अरे रे, संयोगाच्या आश्रयाने उत्पन्न होणारे हे रागद्वेष भाव किती दुःखकारक आहे, दुःखास कारण आहे. हे आश्रय भाव मलिन आहे, जड आहे, अशरण आहे आणि यांनी रहित भगवान आत्माच पवित्र आहे. भवरोगाचा नाश करणारा, सुख उत्पन्न करणारा, सुखदायी, आनंददायी असा हा भगवान आत्मा आहे. त्याचीच आराधना करण्या योग्य आहे. होय राणी देवी, कंसाचा पूर्वभाव जाणून आम्हाला देखील त्याच्याविषयी उदासीन भाव जागृत झालेले आहे. तुमच्या पोटी येणारा 7वा पुत्र नारायण असून तो चक्र, गदा, खड्ग अशा शस्त्रांनी कंसातील अनेक शत्रूंचा परिहार करेल आणि त्रिखंडाधिपती होईल.
भाव धारण करून तत्वमोक्षगामी होतील. हे ऐकून आमचे मन निशंकित बनले आहे. कित्येक दिवसांनी देवकीला पहिला गर्भ राहिला. त्या गर्भकाळात देवकीला कंसापासून त्यांचे प्राण हरण्याचे भय राहिले नव्हते. कारण एकतर त्यांना धर्माचे सहाय्य आणि दुसरे इंद्रादी देवांचे सहाय्य. मग भीती कसली? देवकी प्रसूत होताच इंद्राच्या आज्ञेवरून नैगव नामक देवाने तत्काळ तिथे येऊन तिला झालेल्या आवळ्याजवळ मुलांचे जोडपे भद्रलपुरात नेले व तेथील अलका नामक राणीच्या पोटी झालेले मृत जोडपे उचलून देवकीच्या प्रसिद्धीगृहात नेऊन ठेवले आणि आपण निघून गेला. नंतर कंसाला देवकी प्रसूत झाल्याची खबर लागली. तेव्हा तो तेथे आला आणि देवकीपासून विश्वासाने त्या दोन मुलांना पाहायचं आहे असे म्हणून मागून घेतले. त्या निर्जीव मुलांचे पाय धरून दगडावर आपटले व आता शत्रूचे भय उरले नाही असे समजून निर्धास्त झाला. पुढील दोन्ही वेळेसही असेच घडले आणि देवकीची 6 मुले सुरक्षित राहिली. एके वेळी देवकी आपल्या महालात निजली असता तिला 7 स्वप्ने पडली. त्यात तिने सूर्य, चंद्र, हत्ती, विमान, अग्नी, देवध्वजा, रत्नराशी आणि त्यामागून आपल्या मुखाद्वारे सिंह पोटात प्रवेश करत असल्याचे स्वप्न पाहिले. ती जागी झाली. प्रातःकाली देवकीने या स्वप्नाचे फळ वसुदेवाला विचारले. वसुदेव म्हणाले, तुझ्या पोटी नारायण जन्मास येणार आहे. त्यावेळी देवकी 7व्या महिन्यातच प्रसूत झाली. यावेळी मात्र कृष्णाला वाचवण्याची जबाबदारी वसुदेवावर होती. त्याने गोकुळातील गौरीनंद आणि यशोदा यांना आपल्या मुलाचे स्वपुत्रवत पालन करण्याची विनंती केली. कंसास संशय येऊ नये म्हणून त्याच वेळेस यशोदेस झालेली मुलगी त्यांच्या संमतीने देवकीजवळ नेऊन ठेवली. काही दिवसांनी कंसाला देवकी प्रसूत झाल्याचे कळले. त्यावेळी मुलगी झाल्याचे पाहून कंसाने विचार केला की तिला मारू नये, तिच्यापासून आपल्याला काही भीती नाही. कालांतराने कृष्ण विद्याभ्यास करीत यौवनावस्थेत पोहोचला. त्यावेळी कंसाने गोकुळातील सर्व मंडळींना मल्लयुद्धासाठी हजर राहण्याची आज्ञा केली. होने को कोई नहीं टाल सकता, जो होना है सो निश्चित है. यावेळेसच कृष्णाकडून मल्लयुद्धात कंस मारला गेला. पहा, कंसाचा पुरुषार्थही त्याच दृष्टीने झाला. त्याचा पराक्रम पाहून समुद्र विजय राजाने कृष्णाचा राज्याभिषेक केला. कृष्णाचे चुलत भाऊ नेमिनाथ भगवान यांच्या समोशनात आले की द्विपायन मुनींच्या निमित्तात ही द्वारका नगरी जळून नष्ट होणार आहे. त्याच्यासाठी त्यांनी कित्येक प्रयत्न केले, मात्र शेवटी द्वारका नगरी 4ही बाजूने पेटली. पहा ती आग सर्व काही भस्मसात करत आहे. त्यावेळी कृष्ण आणि बलदेव आपल्या माता पित्यांना वसुदेव देवकीस रथात बसवून त्या आगीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रथम त्यांनी रथाला घोडे जोडले, पण ते काही चालेना. तेव्हा त्यांनी घोडे सोडून हत्ती जोडले, परंतु ते एक पाऊलही पुढे जाऊ शकले नाही. शेवटी चाके चिखलात जशी फसावी तशी जमिनीत फसून गेली. तेव्हा त्या दोघा भावांनी स्वतः रथ ओढण्यास प्रारंभ केला, परंतु तो केसभर देखील आले ना. बलदेव, बलदेव, आपण हा रथ ओढा. आम्ही जे चाक रुतलेले आहे ते काढतो. नाही नाही, आम्ही रुतलेले चाक काढतो, तुम्ही रथ ओढा. घोडे देखील आगीला भिवून पळून गेलेले आहेत आणि रथ देखील रेषेच्या बाहेर जाईल असे वाटत नाही. आपण आईवडिलांना उचलून घेऊन या आगीतून बाहेर काढूया. बलदेव असे म्हणतच होते तोपर्यंत वेशीचे दरवाजे आपोआप बंद झाले. फक्त कृष्ण आणि बलदेवच वाचणार आहे, दुसरे कोणीही वाचू शकणार नाही. व्यर्थ परिश्रम का करता?
मनुष्य जन्म प्राप्त होणे, त्यात उच्च कुल मिळणे, इंद्रियांची पूर्णता, कषायांची मंदता, खरे देव शास्त्र गुरु मिळणे, धर्मानुकूल सज्जनांची संगती मिळणे आणि सद्धर्माची आराधना करण्याचे भाव होणे उत्तरोत्तर महान दुर्लभ आहे. आणि शुश्रूषयोगाची प्राप्ती, अनुभूती आणि प्रतीती हाच खरा धर्म आहे. तुम्ही दोघांनी या आगीतून बाहेर जावे आणि आपल्या प्राणांचे रक्षण करावे. आम्ही येथेच आता समाधीवरण साधणार आहोत. आपणास या अग्निसुखनामला जावे लागत आहे. कृष्ण आणि बलदेव निघून जातात. वसुदेव देवकी त्याच ठिकाणी ध्यान मुद्रेत बसतात. वसुदेव, कामदेव, मुले बलभद्र आणि नारायण हे सर्व शलाका पुरुष असून देखील या आगीतून बाहेर काढण्यास कोणीही समर्थ नाही, कारण त्याहूनही बलवान भवितव्य आहे. म्हटलेच आहे, आपली आपली करने का फल सबको मिळता है. वसुदेवाने पूर्वी एकदा जळून मेल्याचे नाटक केले होते. त्याचे फलस्वरूप आता त्याच्यावर जळून मरण्याची वेळ आली आहे. वसुदेव आणि देवकी यांनी येथेच प्रायोपगमन संन्यास धारण केला आणि ते दोघेही सम्यक दृष्टी जीव म्हणून स्वर्गात देव झाले आणि पुढे 8ही कर्मांचा नाश करून नियमाने सिद्ध होणारच आहे. जे उपसर्ग प्राप्त झाले असतानाही साम्यभाव सोडत नाही, ते निश्चयाने क्रमाने स्वर्ग व मोक्षाच्या सुखाला प्राप्त करून घेतात. ज्यांनी द्वारकेच्या अग्निप्रलयात आपला शांत स्वभाव न सोडता शेवटी प्रायोपगमन संन्यास धारण करून देह ठेवला, ते धन्य होत. त्यांची योग्यता काय वर्णावी. त्यांनी ज्या 12 भावनांचे चिंतन केले, त्या स्वर्ग मोक्षाला नेणाऱ्या 12 भावनांचा विजय असो, त्या 12 भावनांचा विजय असो, त्या 12 भावनांचा विजय असो. जय जिनेंद्र. जीवन है पानी की बूंद, कब मिट जाए रे. होने अनहोनी, ओ होने अनहोनी, कब क्या